नवी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने सिडकोच्या माध्यमातून घरं काढण्यात आलेले आहेत आणि या घराच्या किमती सिडकोने अव्वाच्या सव्वा ठेवल्या आहेत. मात्र याबाबत आता सिडकोचे अध्यक्ष आहेत सिरसाट सर त्या संदर्भात मध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेत आहेत. किमती कमी संदर्भात करण्यासंदर्भामध्ये सिडकोला काही सूचना सुद्धा करतायत. आपल्यावर या ठिकाणी संजय सिरसाट सर आहेत. सर, काय म्हणाल तुम्ही? आता गोरगरीब लोक आहेत ते फॉर्म भरू शकत नाहीयेत, काय आपण निर्णय घेतोय? बघा, सिडकोची जी काही स्कीम आता ज्या आम्ही 26 घराची केली, लॉटरी काढलेली, त्याच्यामुळं त्याच्यात अनेक ठिकाणी कमी सुद्धा किमती आहेत, थोडा जास्त अशा किमती आहेत. वेगवेगळ्या ठिकाणचं लोकेशन पाहून ठरवलेल्या त्या किमती आहेत. आता एका ठिकाणी तुम्ही खारघरच्या ठिकाणी पाहतायत का किमती एकदम थोडं अपर साईडला आहे, ते लोकेशन वाईज दिलेलं आहे. तिथलच्या असलेल्या जमीनचं नरिमान पॉईंटचा रेट वेगळा आणि खारघरचा वेगळा, असं हे अंतर आहे ना, म्हणून त्याचा रेट आपल्याला जास्त वाटतं. परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे की काही ठिकाणी ह्या किमती थोड्या बहुत कमी झाल्या पाहिजे. ठीक आहे, सिडकोचा थोडा लॉस होतो हे मला त्याची जाणीव आहे, परंतु सर्वसामान्य माणूस आहे, 1 BHK रूम घ्यायचा आहे. एक सिडको आहे, सिडको म्हणजे व्हाईट पैसे तुम्हाला भरावं लागतात. ब्लॅक त्यांच्याकडे नसतातच, परंतु व्हाईट भरताना सुद्धा त्यांना लोन घेताना अडचण निर्माण होतात. तर मी आता या बोर्ड मीटिंगमध्ये आज 15 तारखेला होणार होती, परंतु निश्चित पुढे आता बोर्ड मीटिंग होईल एक 8 दिवसानंतर. त्या बोर्ड मीटिंगमध्ये याबाबतचा एक चांगला निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करतोय. सर, सिडकोच्या काही अटी आहेत त्या सुद्धा शिथिल करण्याचा तुमचा प्रयत्न आहे? काही किचकट अटीमुळे अडचण होते? या अटी भरपूर आहेत, अटी जास्त आहेत. आता मी एक वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे. ज्याचं एक घर असलं त्याला दुसरं घर घेता येत नाही, ही अट आपल्यासाठी कशाला पाहिजे? कुटुंबाचा विस्तार होत असतो. म्हणजे एखाद्या जर माझ्या वडिलांनी जर घर घेतलं असतं तर मुलाला घर घेता येत नाही. हे जे काही अटी असतात ना, ह्या आता शिथिल झाल्या पाहिजे. कुटुंब वाढतंय तसं त्याला एक दुसऱ्या घराची गरज आहे. त्यांनी 10 बाय 10च्या रूम मध्ये पहिले काढलेले दिवस आहेत. मुलगा मोठा झाला, त्याला दुसरं घर घेऊन द्यायचं बापाला, मग त्यांनी घेऊ नये का? ती अटक मला शिथिल करायची. म्हणजे घर असेल तर दुसरं घेता येणार नाही ही अट नकोय. डोमेसाईल सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये जी अट टाकलेली 15 वर्षाचा असावा, 20 वर्षाचा असावा, रहिवासी असावा, हे असावा, आणि दरवेळेला तेच. अहो, त्याचं मतदान कार्ड आहे, त्याचं आधार कार्ड आहे, इलेक्शन कार्ड आहे, शाळा शिकलेला आहे, सर्व इथं झालेलं आहे, त्याला घेता येत नाही. म्हणून कुणालाही इथं घर घेता येईल असं माझं एक धोरण असावं असं मला वाटतं. नसता मग जो मूळ इथलचा आहे ना तो आणखीन लांब जाईल, बाहेर फेकला जाईल, आणि त्याच्यामुळं मग आम्ही मराठी माणसाबद्दल बोलायचं आणि तो लांब फेकला जातो. मग हे म्हणजे एकीकडे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायची आणि त्यांना लांब फेकायचं. मला वाटतं हे बरोबर नाही. ते सुद्धा सगळं आर्टिफिशियल करण्याचा प्रयत्न करतोय. सर, सरकारने काही डेव्हलपमेंटमध्ये काही सुविधा आणल्या होत्या, मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे नियम काही शिथिल केले होते. मात्र सिडको आहे ते किचकट नियमामध्ये अडकून रिडेव्हलपमेंटला सुद्धा काही प्रोजेक्टला परवानगी सुद्धा इकडे नाही देत नाहीये. नाही, मी ते सगळ्या बाबीचा थोडा अभ्यास केलेला आहे आणि जेवढ्या शिथिल करता येईल तेवढ्या सगळ्या अटी शिथिल करायचा प्रयत्न करेल. रिडेव्हलपमेंटचे अनेक इश्यू आहेत, ऑडशिपच्या बद्दलचे विषय आहेत. ऑडशिप म्हणजे घराच्या बाजूला 50 स्क्वेअर फीटची जागा असेल, सिडको विकतही नाही आणि त्या मालकाला देतही नाही, म्हणजे मग ते इन्क्रोचमेंटच्या रूपाने ते बांधलं जातं. तर ऑडशिपच्या जागा सुद्धा त्याच्यात सुद्धा टेंडर निघावं, ज्याच्या ऑडशिप बाजूला असेल त्याने ते घ्याव्यात, असा एक आहे. एक तर सिडकोला तुम्हाला पैसे येतील आणि त्या समोरच्याला एक त्याला सहारा असेल. तसा तो अतिक्रमण करून बसलेलाच आहे, मग का रेव्हेन्यू का जनरेट करत नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि मी त्यासाठी सुद्धा आग्रहाने तो सगळा प्रश्न सोडायचा प्रयत्न करणार आहे. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहता की देशमुख हत्याकांड झालं होतं, फॅमिलीला न्याय मिळत नाही या आरोप करत आहे. त्यांच्या जे बंधू आहेत त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, टाकीव ते चढले होते. सरकार अजून उदासीन वाटतंय? नाही, सरकार उदासीन नाही. एक लक्षात घ्या, सरकार प्रयत्न पूर्ण करत आहे. महाराष्ट्रामध्ये ही अशी तुम्हाला एक घटना पहिल्यांदाच पाहायला मिळेल की सगळ्या एजन्सी त्या ठिकाणी काम करतात. SIT असेल, CID असेल, स्थानिक असतील, सर्व एजन्सी काम करतात. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं की कुणाला सोडणार नाही, कुणाला माफी नाही. परंतु याच्यामध्ये सुद्धा जे काही राजकारण चाललंय ना, ते मला म्हणजे आमच्या सारख्याला ते आवडत नाही, सर्वसामान्याला सुद्धा आवडणार नाही. घटना दुर्दैवी आहे, निश्चित आहे, सगळेजण निषेध करतायत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहाल ते जे काही त्या ठिकाणी मोर्चे निघतायत ते सहानुभूती यासाठी आहे की ज्या पद्धतीने क्रूरतेने खून केलाय ना आणि ज्यांनी केलाय त्याला फासावर लटकवा यासाठी हजारो लोक रस्त्यावर येतात. म्हणून सरकार डोळे झाकून बसू शकतच नाही, बसता येणार नाही. राजकीय पक्षाशी कोणीही संबंधित असला
तरी त्याला फासावर चढवणं हे सरकारचं काम असलं पाहिजे. म्हणून आता मला वाटतं सरकार त्या दिशेने पावलं टाकतंय. तर तरी पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. धनंजय मुंडेचं नाव आलं तर त्याचा राजीनामा घेतला जाईल, परंतु मागणी केली तातडीने कोणी आणि राजीनामा घ्या, उद्या मग पहिल्या मागणी व्हायची गृहमंत्र्याचा राजीनामा द्या, कधी म्हणायचे मुख्यमंत्र्याचा राजीनामा द्या, असं नसतं होतं. त्या संदर्भामध्ये जर ते आले तर निश्चित कारवाई होईल आणि सर्वांनी मान्य केलेलं आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की जो कोणी याच्यामध्ये आरोपी असेल त्याला माफ केला जाणार नाही. नक्कीच आपण पाहतो की देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचं सुद्धा नाव तर सरकार नक्कीच त्यांचा राजीनामा घ्या अशा प्रकारच्या या ठिकाणी सिरसाट यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.